रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे MIDCतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्रदूषण करणाऱ्या आणि रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या 6 कंपन्यांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत सोनगाव परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला। प्रदूषणामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याचा स्रोतही दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय। शिवसेना कार्यकर्त्यांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश टेकडी मंदिर परिसरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। महाआरती, राम नामाचा गजर आणि विविध सेवा उपक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी भाविकांना रामरक्षा, रामस्तोत्राच्या पुस्तिका तसंच छत्र्यांचं वाटप करण्यात आलं। शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत सेवा उपक्रमांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला। आमचे नागपूरचे महानगर प्रमुख किशोरजी कुमेरिया यांच्या हस्ते अभिषेक इथे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो याकरता आज इथे शिवसेनेतर्फे मोठ्या प्रमाणात अभिषेक करण्यात आला। आज त्या अभिषेकाचा महिला आघाडीच्या संपर्क संघटिका बोधनकरताई, सुशीलाताई नायक संघटिका, खोबरागडेताई आणि अशा बऱ्याच महिला भगिनी आमचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आज इथे मोठ्या संख्येने एकत्रित झाले आहेत। सगळ्यांनी उद्धव साहेबांच्या उदंड आयुष्याच्या कामना आज गणरायाकडे केलेल्या आहे। तसेच महाराष्ट्रातील जनतेला जे काही दुःख असेल आणि शेतकऱ्यांना जे काही दुःख असेल त्यापासून मुक्ती मिळू दे अशीच प्रार्थना आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गणरायाच्या चरणी आम्ही केलेली आहे। दरवर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यक्रम करतो, पण विशेषतः यावेळेस उद्धव साहेबांनी आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की कुठलाही राजकीय कार्यक्रम नको, माझा वाढदिवससुद्धा साजरा करू नका। म्हणून आम्ही आज एक मोठ्या संख्येने त्यांच्यावर आम्ही एक जीवाभावाचे प्रेम करतो उद्धव साहेबांवर आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ह्याकरताच आम्ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। असंच एक समाजोपयोगी कार्य नेहमी सतत नागपूर शहरातर्फे सुरू राहणार आहे, एवढीच या प्रसंगी आपली भावना व्यक्त करतो। सेनेच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने आणि तसेच युवा सेनेच्या वतीने आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आणि हे महाआरतीचं आयोजन आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि गणरायाजवळ आम्ही सर्व मिळून या ठिकाणी सतीश भाऊ आमचे हरडे, संपर्क प्रमुख, महिला आघाडीच्या आणि युवासेना सर्वांची आणि शिवसैनिक आम्ही सर्वांनी गणरायाजवळ ही प्रार्थना केली की ज्या प्रकारे शिवसेना पक्षाचा जन्म हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेसाठी, सामान्य जनतेसाठी, लोकहितासाठी आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी झालेला आहे, तर माननीय पक्षप्रमुख यांना हेच ज्या पद्धतीने जनसामान्याचं काम करत आहेत, आम्हीही शिवसैनिक त्याच पद्धतीने काम करतो। आम्हाला बळ मिळावं आणि परमेश्वराचं हे जनसामान्य लोकांसाठी काम करता यावं यासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी परमेश्वराला आशीर्वाद मागितला आहे आणि म्हणून महाआरतीचं या ठिकाणी आयोजन करून प्रसाद वाटपाचा देखील या नागपूर शहरातर्फे आम्ही कार्यक्रम आयोजित। गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी नांदेड शहरात रॅली काढण्यात आली। या रॅलीद्वारे केंद्र सरकारने गोमातेला लवकरात लवकर राष्ट्रमातेचा दर्जा जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह जिल्ह्यातील विविध गोशाळांचे संचालक आणि गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व हिंदू समाजाने आज गोमातेला राष्ट्रमातेचे दर्जा मिळण्याकरिता स्वाक्षरी अभियान आज संपूर्ण देशभरामध्ये जिल्ह्याच्या लेवलवर आपण आज अभियान राबवलेले आहेत। आज मी
या माध्यमातून संपूर्ण देशातला सर्व हिंदू बांधवांना आवाहन करतो. या अभियानामध्ये तर आपण सहभागी झालेलेच आहोत, पण आज आपल्याला संकल्प करायचा आहे. तर येणाऱ्या काळामध्ये गोमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळावा असे आपण संकल्प करूया. आणि त्याचबरोबर ह्या माध्यमातून केंद्र सरकारला सुद्धा मी असे आवाहन करतो की आपणही सुद्धा लवकरात लवकर गोमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळाला पाहिजे. त्याकरिता सर्व हिंदू बांधव तुमचा सदा विचार करत राहील असे या ठिकाणी सांगतो. आणि खरं म्हणजे आजचा हा अभियान हे दुसऱ्या चरणातला आहे. पहिला वेळ आम्ही प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलच्या स्तरावर आम्ही या अभियान राबवलेलं होतं. आज संपूर्ण देशातला सर्व संत महात्म्यांचा संकल्पानुसार आज अभियान राष्ट्रमाता गोमाताला राष्ट्रमाताचा दर्जा मिळण्याकरिता आज हा अभियान आपण राबवलेले आहे. रॅली देखील काढण्यात आली होती सर. त्या रॅलीमध्ये फलक देखील होते, वेगवेगळे संदेश मजकूर लिहिलेले. हां, आज त्या रॅलीमधून संदेश असा होता की तर ह्या हिंदू समाजाला जागृती करण्याकरिता आणि देशाला जे काही आज आपल्या देशामध्ये ह्या विचाराचे सरकार असतानाही सुद्धा गोमात्याला राष्ट्रमाता दर्जा मिळण्याकरिता अनेक प्रकारचे फलक आपण लावून चांगला रॅली आपण आज काढलेलं. खामगाव तालुक्यातील रोहना येथील केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेतील 2 शिक्षकांची रिक्त पदं तातडीने भरावीत या मागणीसाठी संतप्त पालकांनी आंदोलन केलंय. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत पालकांनी शाळेला कुलूप ठोकलं आणि पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांची प्रतिकात्मक शाळा भरवून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. पालकांनी सांगितलं की यापूर्वी अनेक वेळा निवेदनं देऊनही शिक्षण विभागाकडून ठोस कार्यवाही झाली नाही, त्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. दरम्यान पंचायत समिती प्रशासनानं पालकांशी चर्चा करून रिक्त शिक्षक पद लवकरच भरण्याचं आश्वासन दिलंय. मात्र 8 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा पालकांनी दिलाय. माझं नाव सौ अंजली गोपाल बोचरे. मी रोहण्याचे जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष आहे. आजपर्यंत आमच्या शाळेत 3 मॅडम आहेत आणि 2 सर, त्यापैकी एक मुख्याध्यापक, एक केंद्र प्रमुख. सध्याच्या स्थितीमध्ये 3 मॅडम आणि 1 सर आहेत. तर 1 सर जे आहे ते 2 वर्ग सांभाळत आहे, एक पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग. केंद्र प्रमुखाच्या बदल्यात समजा आम्हाला एका शिक्षकाची आवश्यकता आहे. ती आवश्यकता अशी आहे की पहिल्या वर्गाला शिक्षकच नाही आहे केंद्र प्रमुख झाल्यामुळे. तर आणि दुसरी जी आहे मागणी आमची ती सौ व्यवहारे मॅडम ह्या ज्या आहेत यांचं वर्गावर कंट्रोल नाही आहे. वर्गावर कंट्रोल नसून त्या मुलांना व्यवस्थित शिकवत नाही आहे. शिकवत नसल्यामुळे त्यांचं भवितव्य अंधारात राहते. त्याच्यासाठी आम्ही तर पंचायत समिती खामगावमध्ये BDO साहेबांकडे आलेलो आहोत, पण अजूनसुद्धा त्यांनी आमच्या अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं, पण त्याच्यावर अजूनसुद्धा त्यांनी काही म्हणजे कारवाई केली नाही आहे. अशी आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी आमची लवकरात लवकर शिक्षकांची मागणी पूर्ण 8 दिवसाच्या आत त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी. आणि तसेच आमची इमारतीचं कामही ढासळलेलं आहे, तेही काम त्यांनी पूर्ण करावं अशी मी त्यांना विनंती आहे. आमची विनंती आहे. तसेच त्यांनी आमच्या शाळेत पोषण आहारही द्यावा. 8 दिवस झाले आमच्या शाळेत आहार नाही आहे, म्हणजे संपलेला आहे असं सांगता येते, पण त्याच्या पुढचं समजा त्यांनी अजून काही सांगितलेलं नाही आहे आम्हाला. अशी माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी 8 दिवसाच्या आत आम्हाला शिक्षक द्यावा आणि एक्स्ट्राचे शिक्षक द्यावेत म्हणून. शिक्षक नाही दिल्यास काय करणार? आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत पंचायत समितीसमोर. त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी 8 दिवसाच्या आत. व पालक रोहना, मी या ठिकाणी अशा प्रकारे आलेला आहो की आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत यांना बरेच दिवसापासून कोणताही शिक्षक शिकवत नाही. जे व्यवहारे मॅडम आहेत हे कधीच शिकवत नाही, वर्गात फक्त मोबाईल चालतात. त्यामुळे आम्ही पालकवर्ग मुलांनी आम्हाला तक्रारी सांगितल्या की आमची मॅडम आम्हाला काहीच शिकवत नाही. मुलांची संख्या एकूण 158 आहे आणि वर्ग शिक्षक फक्त 4 आहेत. त्यात एका शिक्षकाचं प्रमोशन झाल्यामुळे आता 3च शिक्षक उरलेले आहेत. आणि या अशा अवस्थेमध्ये जे मुख्याध्यापक आहेत वराळे सर यांचीसुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी 1 महिन्याची सुट्टी मंजूर केलेली आहे. मग आमच्या मुलांनी शिकावं की ना शिकावं हा एक गंभीर प्रश्न आमच्या पालकवर्गापुढे उभा राहिलेला आहे. म्हणून आज आम्ही रोहना गावामधून केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला ताला ठोकून जे 5व्या वर्गातील मुलं आहेत यांना BDO साहेबांच्या कॅबिनमध्ये आणलं, आमची समस्या मांडली आणि त्यांना सांगितलं 8 दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलेला आहे की आमच्या जे मागण्या आहेत या 8 दिवसात तुम्ही परिपूर्ण केल्या नाही तर आम्ही मुलासहित पालकवर्ग तसेच शिक्षण समितीचे सभापती, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी इथं मुलांना आणून शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणात बसणार आहोत. यांनी त्यांची नोंद घ्यावी. त्यांनी 8 दिवसात सांगितलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो. आणि जर त्यांनी तसं नाही केलं तर आम्ही नक्कीच आमरण उपोषणाला बसू. तसेच शाळेचा जो पोषण आहार आहे हा 8 दिवसापासून बंद आहे, मुलांना पोषण नाही आहे.
या पावसाळ्याचे दिवस आहेत, जी शाळेची इमारत आहेत त्या शाळेच्या इमारतीचे वर पाणी गच्चीवर पाणी साठल्यामुळे जे खालचे ढिगारे आहेत हे ढिगारे मुलाच्या अंगावर केव्हा पडतील आणि कोणत्या मुलाला केव्हा काय इजा होईल याचंसुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे जो आम्ही मागणी केलेली आहे शिक्षकाची, त्वरित शिक्षक आम्हाला द्यावा आणि आमच्या मुलाचं भवितव्य अंधकारमय होऊ नये यासाठी शासनाने आम्हाला आमच्या या मागण्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी. कारण शासनाचा उपक्रम आहे बेटी पढाओ बेटी बचाओ. पण यामधील जे शिक्षणाधिकारी साहेब आहेत, शिक्षणाधिकारी साहेबांनी आजपर्यंत एकही चौकशी केली नाही किंवा केंद्र प्रमुखांनी सुद्धा एकही अहवाल वरिष्ठ संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांना पाठवलेला नाही. यावरून असं समजत येते की या जी शिक्षण व्यवस्था आहे ही या राज्याची शिक्षण व्यवस्था आहे ही ढासळलेली आहे आणि या पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी या शिक्षण विभागामध्ये राजकारण करू पाहत आहेत. त्यामुळे त्यांची मनमानी आम्ही खपून घेणार नाही, पालकवर्ग आम्ही खपून घेणार नाही अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही पूर्ण विद्यार्थी वर्ग, पालकवर्ग, सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव या ठिकाणी आमरण उपोषणात बसणार आहोत. यांची आपण दखल घ्यावी आणि पत्रकार बांधवांना विनंती. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी आज माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला अचानक भेट देत तिथल्या कामकाजाची सखोल पाहणी केली. या अचानक झालेल्या भेटीमुळे ठाणेदारांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी गुन्ह्याच्या नोंदी, तपासाची प्रगती, प्रलंबित प्रकरणं, स्टेशन डायरी, मालखाना तसंच पोलीस ठाण्यातील कार्यालयीन व्यवस्थेची तपासणी केली. नागरिकांच्या तक्रारींचं तातडीनं निराकरण करावं, गुन्ह्यांचा जलद आणि दर्जेदार तपास करावा, तसंच कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पोलीस ठाण्यातील सर्व नोंदी अद्ययावत ठेवून शासकीय कामकाजात पारदर्शकता राखण्यावरही त्यांनी भर दिल्याची माहिती समोर आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना ठाकरे बंधूंवर टीका केली. ठाकरे बंधूंच्या राजकीय भूमिकेवर बोलताना त्यांनी बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असा टोला लगावलाय. पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत बावनकुळे यांनी सांगितले की पाऊस कमी झाल्यामुळे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. धारणी येथील आश्रमातील विषबाधा प्रकरणावर बोलताना त्यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. अन्न आणि औषध प्रशासनानं ही प्रकरणाची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांवर योग्य उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. पेपरफुटी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करतंय. विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. जात वैधता प्रमाणपत्र, HSRP नंबर प्लेट, मनपाच्या JCB खरेदी आणि राज्यातील पाणी परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलंय. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकार सतर्क असल्याचं त्यांनी सांगितलंय. गुन्हा दाखल केला. अन्न औषध प्रशासन विभागाने दखल घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही कडक कारवाई करतोय. तिथला जो सेंट्रल किचन सेंटरचा मालक आहे विजय बोथरे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तिथल्या आदिवासी सर्व पालक आहेत, त्यांची मागणी आहे की डिसेंट्रलाइज किचन करा. एक सेंट्रलाइज किचनमध्ये जर काही वीजबाधा झाली तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो किंवा त्यांना वीजबाधा झाली तर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळं डिसेंट्रलाइज किचनची व्यवस्था करा अशी मागणी आहे. आमचे आदिवासी मंत्री विभागाचे मंत्री श्री अशोक उईके तिकडे जाऊन आले आहेत. मी सुद्धा रात्रभर जागून त्यांची पूर्ण दखल घेतलेली आहे. त्यांचा पूर्ण औषधोपचार केला आणि त्यांना कुठलाही मुलगा या ठिकाणी यातनं मृत्युमुखी पडणार नाही किंवा दगावणार नाही याची काळजी घेतली आणि आता सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. रोहित पवारने MPSC पेपर लीकचा आरोप केलेला आहे. तर हे तर मला वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही कायदे कडक करतो आहे, ज्या पद्धतीने काल प्रधानमंत्री मोदीजींनी टास्क फोर्स निर्माण केले आहेत, आज देशामध्ये कडक कायदा येतो आहे. शेवटी हे जे समाजविरोधी इलेमेंट्स आहे पेपर फोडणारे, याचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करण्याकरता अधिक कडक कायदे देश आणि राज्य करताय. आता वर्षानुवर्षापासनं या पद्धती ज्या सुरू आहेत त्या पद्धती आळा घालणे हाच मार्ग आहे. त्यामुळं आम्ही आमचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार अत्यंत याला सिरियस घेतलं. आपण बघितलं असाल की 3 दिवसापासून 4 दिवसापासून आणि मागच्या अनेक काळापासून प्रधानमंत्री
स्वतः या ठिकाणी लक्ष घालून आहे. प्रधानमंत्री मोदयांनी स्वतः हा विषय आता आपल्या हातात घेतलेला आहे. मला असं वाटतं की यानंतरचा काळ हा या पेपरफुटी करणाऱ्या लोकांकरता त्यांचा या ठिकाणी आयुष्यच बर्बाद होईल. या लोकांचं ज्यांनी हा प्रयत्न केला, असे कडक कायदे ते कोणाची हिंमतच झाली नाही पाहिजे. अशा पेपरफुटी करणाऱ्याची हिंमतच होऊ नये अशी काळजी केंद्र सरकार, राज्य सरकार घेत आहे. राज्य शासनाने एक GR काढलेला आहे जात पडताळणी अनुसूचित जमाती संदर्भात जात पडताळणी प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी एक समिती गठीत नाही, ओबीसी मंत्रालयाने एक GR काढला की त्यामध्ये अधिक सुलभता यावी, वर्षानुवर्ष काही पेंडन्सी त्या निकाली काढाव्या. त्यामुळे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय घेतलेला आहे की ओबीसी समाजातील आणि इतर समाजातील सुद्धा कार्यपद्धती सुलभ व्हावी याकरता एक समितीच्या शिफारशी आम्ही मागतो आहे. सर पहिला विषय होता अनुसूचित जमाती संदर्भात तशी समिती करण्यात आलेली आहे. हलबा समाजामध्ये त्यांच्या ज्या डिमांड्स आहे, त्यांचं डिमांड्सबद्दल आम्ही एजीचं मत घेतलेलं आहे आणि एजीचं मत घेऊन पुढं आम्ही जाणार आहे. पहिल्यांदाच महानगरपालिकेने स्वतःचा बुलडोझर विकत घेतला आहे. कुणावर चालणारा बुलडोझर नेमका कशा नाही, आमच्या DPCतनं पैसा दिला आहे. जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री म्हणून तो पैसा मंजूर केला. देवेंद्रजी, नितीनजीची सूचना होती की हा निधी द्या, तर असे मशीन घेतलं आहे. हा मशीन केवळ जे अनाधिकृत अतिक्रमण आहेत, अतिक्रमणाकरता नागपूरमध्ये टास्क फोर्स आम्ही निर्माण केला, ज्यामध्ये विपिन इटनकर जे आयुक्त आहेत ते या इन्क्रुजमेंट कमिटीचे चेअरमन आहे आणि 7 अधिकाऱ्यांची एक इन्क्रुजमेंट कमिटी तयार केली आहे इन्क्रुजमेंट काढण्याकरता. आणि ही समिती आता पुन्हा जिल्ह्याचा आणि शहराचा ड्राईव्ह घेईल. ज्या ठिकाणी अतिक्रमण काढायचे आहेत त्या ठिकाणी तातडीनं अतिक्रमण काढण्याचं काम करणार आहे. आम्ही एक स्पेशल टास्क फोर्स नागपूरमध्ये अतिक्रमण काढण्याकरता आयुक्ताच्या अधीनस्थ या ठिकाणी तयार केला आहे. त्यानुसार याचा कारवाई होणार आहे. कॉक्रोचच्या यशानंतर आता T20 जनता पार्टी सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. कुठेतरी नितीन गडकरींना निशाणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकशाही मार्गाने ज्यांना ज्यांना अधिकार आहे ते आपला अधिकार वापरतील. शेवटी प्रत्येकाला अधिकार आपली पार्टी काढायचा आणि त्यामुळे त्यांनी पार्टी काढली असेल, त्यांची काय मागणी येतात ते बघू. नियमात असेल तर पुढे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात मातंग समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मागासवर्गीय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत मातंग समाजाच्या वतीनं मलकापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजाचे नेते विजय अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामुळे संपूर्ण शहर घोषणाबाजीनं दणाणून गेलं. आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाज आता आक्रमक झालाय, थेट रस्त्यावर उतरलाय. मलकापूर रोडवरील जनता विद्यालय येथून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. हातात मागण्यांचे फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत हजारो महिला आणि पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर परिसरात आंदोलनाचं वातावरण निर्माण झालं. मोर्चानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि बडर समितीच्या अहवालाचा हवाला देत मातंग समाजाला उपवर्गीकरणाचा लाभ तातडीनं द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मातंग समाजाला उपवर्गीकरणाचा लाभ मिळणार का आणि राज्य सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेने प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात विराट मोर्चाला सुरुवात झाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचणार आहे. तिथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. उपवर्गीकरणाच्या विरोधात भूमिका मांडण्यासाठी आणि सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पामुळे भिवंडीतील 14 गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली 28 जुलै रोजी मानकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिल्याचा आरोप करत शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले. खासदार बाळ्या मामा यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ज्या सर्व्हे क्रमांकातील जमिनींना चांगला मोबदला देण्यात आलाय
त्याच सर्वे क्रमांकातील विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मात्र कमी मोबदला देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। या मोबदल्यातील तफावत दूर करून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच या पायी मोर्चाची प्रमुख मागणी असल्याचं त्यांनी सांगितलंय। सर्व भूमिपुत्रांना नमस्कार। 14 गावांची आपली एक समिती जी अलिबाग विरार कॉरिडॉर संदर्भात योग्य तो न्याय मिळण्यासाठी स्थापित झालेली आहे आणि या समितीच्या वतीने येत्या मंगळवारी 28 जुलै रोजी मानकोलीपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत पायी मोर्चा काढण्याचं आयोजन केलेलं आहे। मी सगळ्याच भूमिपुत्रांना आवाहन करेन, 14 गावातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्यातील भूमिपुत्रांना आवाहन करेन, कारण ही वेळ आज जरी 14 गावांना आलेली असली तरी उद्या आणखी तुमच्यावर, आमच्यावर, सर्वांवर येऊ शकतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजूट होणे ही आवश्यकता आहे, ही काळाची गरज आहे, ही तुमची आमची सर्वांची गरज आहे आणि म्हणून येत्या मंगळवारी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने, कारण हजारोच्या संख्येने हा मोर्चा जेव्हा कलेक्टर ऑफिसवर जाईल तेव्हा सरकारला याची दखल घेतली जाईल आणि याच्यातील जी मागणी आहे आपण फक्त न्याय मागतो। कारण अगोदरच अलिबाग विरार अगोदर बुलेट ट्रेनमध्ये ज्या जागा गेल्या त्या जागांना उदाहरणार्थ 100 रुपये भाव असेल आणि आत्ता तीच जागा अलिबाग विरार कॉरिडॉरमध्ये चालले तर तिला 50 रुपयाच्या खाली भाव येतो। हे चुकीचं आहे, कारण काही ठिकाणी तर असं आहे की एकाच सर्वे नंबरमधून एक जागा बुलेट ट्रेनला गेलेली आहे आणि त्याच सर्वे नंबरची दुसरी जागा ही कॉरिडॉरसाठी चाललेली आहे आणि तरीसुद्धा भावामध्ये एवढा तफावत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे, योग्य आहे आणि तो त्यांचा हक्क आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आंदोलन केलं तर नक्कीच सक्सेस होऊ, सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या भूमिपुत्रांना न्यायही मिळेल। चला आपण सर्वजण सामील होऊया, मीही स्वतः असेल आणि आपणही या असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद।